धुळ्यातील झोपडपट्टी धारकांसाठी थेट सातबारा मिळणार आहे आणि तरुणांनो, नोकरीसाठी आता पुणे मुंबईला जायची गरज नाही, कारण दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा म्हणजेच DMICचा दुसरा टप्पा आता तुमच्या धुळ्यात येतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांझरा काठावर उभे राहून धुळ्याचा चेहरा मोहरा बदलण्याची गॅरंटी दिली आहे. लाडकी बहीण योजना बंद पडणार का, या प्रश्नांचंही त्यांनी उत्तर दिले. काय आहे फडणवीसांचा धुळ्यासाठीचा मेगा प्लॅन, पाहूया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल MH. धुळे महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजले आणि प्रचाराचा धुराळा उडालाय. 6 जानेवारी रोजी पांझरा नदीच्या काठी भाजपची एक विराट जाहीर सभा झाली. या सभेला खुद राज्याचे बॉस अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 2017 साली याच ठिकाणी त्यांनी सभा घेतली होती आणि आता 2025-26च्या निवडणुकीसाठी ते पुन्हा इथे आलेत. या सभेत त्यांनी धुळेकरांना नुसती स्वप्न दाखवली नाहीत, तर विकासाचा एक पक्का रोड मॅप मांडला आहे. पालकमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री अमरीश भाई पटेल, खासदार, आमदार आणि भाजपचे सर्व दिग्गज नेते यावेळी मंचावर होते. आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 4 मोठ्या वचनांचं विश्लेषण करणार आहोत, जे तुमचं भविष्य बदलू शकतात. सर्वात मोठी घोषणा जी सामान्य माणसाच्या काळजाला हात घालणारी आहे, ती म्हणजे हक्काचा सातबारा. अनेक वर्षांपासून धुळ्यातील हजारो नागरिक झोपडपट्टीत राहत आहेत, पण ती जागा त्यांच्या नावावर नाही. ती भीती आता संपणार आहे. फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की अतिक्रमणने नियमित करून झोपडपट्टी धारकांना जमिनीचा सातबारा दिला जाईल. फक्त सातबाराच नाही, तर ज्यांची घरं कच्ची आहेत त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून पक्की घरे बांधून दिली जातील. यासोबतच शहराच्या स्वच्छतेचा प्रश्नही त्यांनी हाताळला आहे. 717 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना शहरात राबवली जात आहे. त्याचं 20% काम पूर्ण झालंय आणि उरलेलं काम वेगाने पूर्ण करून सांडपाण्याची आणि कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल. म्हणजेच स्वच्छ आणि सुंदर धुळे हे फक्त घोषवाक्य राहणार नाही, तर रियालिटी असेल, असा विश्वास त्यांनी दिलाय. आता येऊया तरुणांच्या आवडीच्या विषयावर, नोकरी आणि रोजगार. फडणवीस म्हणाले की धुळ्याला आधुनिकतेकडे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी त्यांनी 2 मोठे बॉम्ब टाकलेत. सर्वप्रथम DMICचा दुसरा टप्पा. छत्रपती संभाजीनगरमध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा पहिला टप्पा यशस्वी झाला. आता त्याचा दुसरा टप्पा थेट धुळ्यात साकारला जाणार आहे. नंतर द्वितीय MIDCचा विस्तार. रावेर MIDC मध्ये तब्बल 2000 एकर जागा उद्योगासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचा अर्थ काय, तर मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या धुळ्यात येतील. त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगारासाठी बाहेर गावी जावं लागणार नाही. स्थानिक हाताला स्थानिक रोजगार, हे समीकरण इथे जुळवलं जाणार आहे. आणि जिथे उद्योग येतात तिथे कनेक्टिव्हिटी लागते. म्हणूनच गोंदूर विमानतळाचा विस्तार करण्याचं वचनही त्यांनी दिलंय. जिथे विमानतळ तिथे उद्योग आणि जिथे उद्योग तिथे विकास, हे गणित त्यांनी धुळेकरांना समजावून सांगितलंय. विरोधकांनी एक नरेटिव्ह सेट केला होता की निवडणुका झाल्या की लाडकी बहीण योजना बंद पडेल. यावर मुख्यमंत्र्यांनी भर सभेत उत्तर दिलं. ते कडाडले, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. उलट या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालंय आणि ते हिरावून घेतलं जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, पाणी. धुळ्यात पाण्याची समस्या नेहमीच असते, पण हद्दवाढीतील 11 गावांसाठी 143 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. धुळेकरांना दररोज पाणी मिळणार, हे स्वप्न आता पूर्णत्वास येईल, असा शब्द त्यांनी दिलाय. ही घोषणा गृहिणींसाठी खूप मोठा दिलासा ठरू शकते. विकासाच्या गप्पा सोबतच राजकारण ही तापलंय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धुळ्यात भाजपने आपली ताकद वाढवली आहे. रामालय ग्रुपचे संस्थापक आणि माजी नगरसेवक गणेश मोरे, सिंधी समाजाचे नेते मनीष शेठ डियालानी आणि सचिन दहिते यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. या इनकमिंगमुळे भाजपची ताकद वाढली आहे. दोंडाईचा, शिरपूर आणि पिंपळनेरच्या नगराध्यक्षांचा सत्कार करून भाजपने आपण ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांवर लक्ष ठेवून असल्याचं दाखवून दिलंय. थोडक्यात सांगायचं तर देवेंद्र फडणवीस यांनी धुळेकरांच्या कोटात बॉल टाकलाय. झोपडपट्टीला घर, हाताला काम आणि हंडाभर पाणी, या मूलभूत गरजांवर त्यांनी वार केलाय. आता प्रश्न हा आहे की धुळेकर या रोडमॅपवर विश्वास ठेवणार का? 2017ला दिलेला शब्द आणि 2025ला दिलेलं वचन, यात किती फरक असेल? तुम्हाला काय वाटतं? धुळ्यात खरंच DMIC मुळे नोकऱ्यांचा पाऊस पडेल का?
आणि झोपडपट्टी धारकांना 7/12 मिळणं शक्य आहे का? तुमचं रोखठोक मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.